भरपूर टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी किशोर भगत बरोबर विजय क्रिकेट क्लबसाठी भरपूर योगदान दिलंय. ते नाना नाईक हेही इथं पोहोचले. त्यांचं सर्वांचं मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया सामन्याकडे. निश्चितच कॉमेंट्री बॉक्समध्ये सुंदर आपण आवाज ऐकतोय. कालच्या दिवसापासून आपल्या आसोली नेच्याडी गावातील एक सुंदर मराठी हिंदीचा आवाज अक्षय धुरी, आमचे स्कोरर जयेश तांडेल खास मुंबईहून या स्पर्धेसाठी पोहोचले. म्हणजे क्रिकेटची आवड आणि त्याचबरोबर आपल्या सर्व मित्र परिवारांची आवड हे निश्चितच याचं आपल्याला जाणून घेता येईल. ते आमचे जयेश तांडेल इथे पोहोचले. जयेशजी, तुमचंही मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मराठीचा बुलंद आवाज आपण ऐकलाय कालच्या दिवशी. तो आमचा मित्र परब बंधूंच्या पॅनलमधील एक सितारा अर्थातच योगेश परब, त्यांचंही आम्ही मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. डीजे मॅन आमचे साऊंड सिस्टीम ध्वनी संकलन रुपेशजी पाकर साहेब, तुमचंही मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण बघतोय, मुख्य व्यासपीठावर ज्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजीसाठी ज्यांनी आकर्षक पारितोषिक पुरस्कृत केले ते आमचे बर्डे साहेब, त्याचबरोबर शेखर धोरी, नाना नाईक, त्याचबरोबर यश नैजियाडकर, आमचे ए स्पोर्ट क्रिकेट संघाचे अनुभवी खेळाडू ते पीटर फर्नांडिस, अक्षय धोरी, शेखर धोरी, त्याचबरोबर शुभट डिसोजा, मिंगेल मोंथेरो आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी इथं उपस्थित असलेले त्रिनाथ फर्नांडिस साहेब, खूप खूप धन्यवाद देतोय. यश नैजियाडकर, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट चे आमचे सर्वे सर्व ते आमचे देवेंद्र धुरी साहेब, खूप खूप धन्यवाद. धुरी साहेब, खास कौतुक करावं लागेल ते सुमित धुरीचं. आणि सुमित धुरीचा खरोखरच खूप खूप धन्यवाद देतोय, कारण आपल्या परदेशात असतानाही आपण आपल्या गावात एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण खेळवली जाते. खूप खूप सुमित धुरी धन्यवाद देतोय. वळूया सामन्याकडे. सामना 4 षटकाचा, 1 षटक पॉवर प्लेचं. आणि मांडवली बॉयज केरवाडी क्रिकेट संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते. संघाचा कर्णधार लतेश साळगावकर हा अनुभवी खेळाडू. मैदानात क्षेत्ररक्षण सजवलंय, गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतोय तो उंच असा खेळाडू, सडपातळ बांध्याचा तो निखिल गावडे. आणि सुशांत पाटकरला साथ देतोय तो शशांक पाटकर, आणि त्याला साथ देतोय तो काका आपल्याला पाहायला मिळतो काका नाईक. हे दोन अनुभवी खेळाडू शशांक पाटकर त्याचबरोबर काका नाईक ही जोडी मैदानात, कारण काका नाईककडे भरपूर अनुभव, त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू आणि हल्लीच्या काळात सुंदर फटकेबाजी ही शशांक पाटकरकडनं पाहायला मिळाली. आणि आणखीन एक सूचना की तुमच्या कॉमेंट्री मुख्य व्यासपीठाच्या समोर एक लाईन ठेवली आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच आपल्या डगआउटमध्ये खेळाडू आतमध्ये जाणं अपेक्षित असेल, नाहीतर आपल्याला धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कालच्या दिवशी अशाच पद्धतीची 2 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागले, ते म्हणजे निरवडे क्रिकेट संघाला. त्यामुळे या सूचनेचं आपण काटेकोरपणे पालन करा. वळूया सामन्याकडे. निखिल सज्ज झालाय. सुंदर चेंडू, पहिला चेंडू निर्धाव निघालाय. त्यानंतर सामना करतोय तो शशांक पाटकर. पहिला चेंडू सुंदर स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नितेश लोणे येतोय. पहिल्या प्रयत्न चेंडू थांबवतोय, परतीची फेक निखिल गावडेपर्यंत पोहोचते. एकेरी धावेवर समाधान मानतोय कर. एकेरी धावेनं स्वतःचं खातं खोलतोय. संबंध स्फोट वेतुरे आडेली क्रिकेट संघ या मैदानावर खेळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून जेडी स्ट्रायकर क्रिकेट संघाचे संघमालक महावितरणचे आणि त्यांच्या समवेत अभिजित चिपकर हे इथं पोहोचलेत. ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुंदर फटका येतो, एक्सा शॉट स्वीपर कव्हरला प्रवीण कुबल, सुंदर चेंडू थांबवतोय, परतीची फेक करतोय. एक धाव मिळवली जाते आणि एकेरी धावेनं खातं खोलतोय तो काका नाईक. सांघिक धावफलक 2 धावा धावफलकावर. निखिल सज्ज झालाय पुन्हा एकदा. फटका तर सुंदर निघाल्या. वाईडिश लॉंगॉनला रोहन लोणे शर्तीचे प्रयत्न करतोय. काय जे चेंडू थांबवलाय, एक हाताने चेंडू थांबवल्यानंतर सुंदर बॅकअप करतोय तो लतेश साळगावकर. विश्राम उर्फ तनुधुरी यांचं याचं आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत नितीन धुरी, भूषण केरकर आणि अनुधुरी. खूप खूप स्वागत मित्रांनो. आणि सामन्याकडे वळूया. गोलंदाज निखिल सज्ज झालाय. फटका तर ओव्हरपी पद्धतीचा चेंडू, फटका निश्चितच सजवलाय. मिड विकेटला चेंडू पोहोचलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी.
पहिला षटकार पाहायला मिळालाय तो शशांक पाटकर याच्या चेंडू फळीतनं धावफलक 10 धावा धावफलकावर. निखिल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं सज्ज होतोय. बैठक फटका, इनसाइड आउटचा फटका, एक शॉट स्वीपर कव्हरला प्रवीण कोबल. झेल टिपलाय, काय झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय. आणि त्याचबरोबर पहिला हादरा बसतोय तो आडिली क्रिकेट संघाला. एक गडी बाद धावफलक, 10 धावा धावफलकावर. नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी मिळाली आडिली क्रिकेट संघाला. आणि हमने मनमाने षटक जयेश संपतंय आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय तो एक गडी बाद 10 धावा धावफलकावर. गोलंदाजीत बदल होतोय. आणखीन एक अनुभवी गोलंदाज ज्यानं भरपूर गोपाल भट्टाच्या छत्रछायाखाली भरपूर क्रिकेटची मैदानं खेळवली. त्याचबरोबर अचूक टप्प्याचा भेदक मारा ज्याच्याकडनं पाहायला मिळालाय तो आपला केरवाडीचा सुपुत्र सौरभ नाईक सज्ज होतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला काका नाईकची साथ देण्यासाठी पोहोचलाय तो विश्राम नाईक. साथ द्यावी लागेल. महत्वपूर्ण सामना, पहिला सामना या मैदानावर खेळतोय. शशांक पाटकरचा फटका बसला ऐन मोक्याच्या क्षणी. झेल टिपलाय तो प्रवीणनं. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. फटका टोलवला वायडिश लॉंगॉनवरनं रोहन लोणे येतोय. पहिल्या चेंडू पोचतोय. परतीची फेक रोहनकडनं होते. 2 धावा निघाल्यात मैदानावर. 2 धावांना सांघिक धावफलक, 12 धावा धावफलकावर. काका नाईक सुंदर फटकेबाजी करणं अपेक्षित असेल कारण पहिला हादरा आडेल क्रिकेट संघाला बसलाय तो 10 या धावसंख्येवर. आणि त्यानंतर गोलंदाज सौरभ मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. यष्टी मागे दाजी दुरत सुंदर चेंडू थांबवतोय. परतीची फेक ही गोलंदाज सौरभ पर्यंत पोहोचते. पण त्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखका करवीन चेंडूची गणना निर्धावशी होते. पुलरले पद्धतीचा चेंडू जमिनीला गरंगळत जाणारा चेंडू वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक रोहन लोणे येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू रोहननं थांबवलाय आणि त्यानंतर 1 धाव मिळाले. एकेरी धावेनं सांघिक धावफलक 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना या मैदानावर होतोय तो मांडवली बॉयज केरवाडी विपक्ष संबंध स्फोट वेतुरे आडिल क्रिकेट संघ. बैठक फटका टोलवायचा होता तो विश्राम नाईकला. मात्र थोडासा चेंडू आतमध्ये येतोय आणि एसटी मागे सुंदर कामगिरी करतोय तो दाजी दुरत. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरितचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं सौरभ नाईक काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. फलंदाजाला थोडीशी डुकेडुकी ठरणारी ही गोलंदाजी ठरली आहे कारण ज्या षटकात सुरुवातच्या पहिल्या षटकात एक षटकार मिळवला होता आडेली क्रिकेट संघानं निखिल गावडेच्या विरोधात, परंतु त्यानंतर काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची गोलंदाजी ही मांडवली बॉयजचा केरवाडी क्रिकेट संघाकडनं. बैठक फटका थोडासा निश्चित धसरतोय. त्यानंतर स्वतःला सावरतोय. वायडिश कॉर्नरवरनं लतेश साळगावकर येतोय. 1 धाव मिळवली या चेंडूवर. शेवटचं संपलाय. उर्वरितची 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय तो प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी ठेवत एक गडी बाद 14 धावा धावफलकावर. अनुभवी खेळाडू, भरपूर अनुभव टेनिस क्रिकेटचा. त्याचबरोबर गुणवान खेळाडू, शांत स्वभाव आणि तो प्रवीण कुबल आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्त्वपूर्ण 3रं षटक हाताळतोय आणि सामना करेल तो विश्राम नाईक. नॉन स्ट्राईक एंडला काका नाईक विश्राम नाईक ही जोडी नाईक जोडी आणि पहिल्या चेंडूचा सामना करतोय.
आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू थोडासा गुडले स्पॉटवर पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली आणि यष्टी मागे चेंडू थांबवतोय. तो दाजी दुरत पहिला चेंडू निर्धावून निघालाय. राहिलेत ते 5 चेंडू आणि दुसऱ्या चेंडूचा सामना करेल तो विश्राम नाईक. पुलरले पद्धतीचा चेंडू हलके चेंडूला दिशा देतोय. डीप वाईडिश काऊ कॉर्नरवरनं पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. तो एक अनुभवी खेळाडू लतेश साळगावकर. एक धाव मिळवली ती फलंदाज विश्राम नाईकनं. धावफलक 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. मोठा फटका टोलवायचा होता परंतु गोलंदाज बघा मित्रांनो सुंदर गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना नियंत्रण महत्वाचं असतं आणि ते नियंत्रण काय ठेवले. ज्या षटकाची सुरुवात सौरभ नाईकनं केली आणि त्या सौरभ नाईकच्या मागोमाग मात्र सुंदर स्पेल केलाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव खर्च करतोय. इनसाइड आउटचा फटका टोलवायचा होता. जागा बनवली होती फटक्यासाठी परंतु चेंडू थोडासा बॅटच्या पट्ट्या देत नाही. स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू थांबवलाय तो प्रवीण कुबलनं. म्हणजे या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत केवळ 1 धाव खर्ची घालतोय तो प्रवीण कुबल. याही चेंडूवर मोठा फटका. थोडीशी चेंडूचा पलगस स्पर्श त्यानंतर शॉट फाईल लेग वरनं स्वतः येतोय क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ. परतीची फेक अक्षय घाटवळकडनं होते. एकेरी धावेची पावलं जवळपास दुसऱ्या धावेकडे पोहोचतेत. तो बऱ्याच कालावधीनंतर जयेश दुसरी धाव मिळाली आणि 2 धावांना सांघिक धावफलक काहीसा पुढे सरकलाय. तो 17 धावा धावफलकावर. एक गडीबाज 17 धावा. शशांक पाटकर माघारी परतला 10 या धावसंख्येवर. मोठा फटका ऑर्चिड पद्धतीचा चेंडू प्रवीण कुबलच्या विरोधात. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचतोय तो 6 धावेसाठी. षटकाची खेळ संपतोय. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राहिलेत ते 6 चेंडू. उर्वरितचे 6 चेंडू काकांना एक फटकेबाजी करायची आहे. या 6 चेंडू 2 ते 3 मोठे फटके अपेक्षित. काय गोलंदाजी केली होती. सुंदर गोलंदाजी. पहिल्या 5 चेंडूवर केवळ 1 धाव खर्च केली होती ती प्रवीण कुबलनं आणि शेवटच्या चेंडूवर थोडासा बॅटच्या पट्ट्यात आला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवला तो फलंदाजा काका नाईकनं. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल होतोय. आणखीन एक केरवाडीचा सुपुत्र गोलंदाजीच्या मार्गवर. तो गोलंदाज मान्यवर कक्षेच्या समोरनं चैतन्य परब. सध्याच्या घडीला याही खेळाडूनं सुंदर प्रभावित केलंय. प्रत्येक मैदानावर 100% योगदान या चैतन्य परबकडनं पाहायला मिळालंय. तो चैतन्य परब सामना करेल तो विश्राम नाईक. पुलरलेत पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेत. चेंडू वाईडिश लॉंगानला उडवलाय. चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय म्हणजे शेवटचे 2 चेंडू 12 धावा तर निघाल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा फटका. लतेश साळगावकर याच्या उंचीचा फायदा चेंडूनं घेतलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. बाजी केली. शशांक पाटकर अवघ्या या धावसंख्येवर बाद झाला आणि त्यानंतर नाईक आणि काका नाईक या नाईक बंधूच्या जोडीनं सुंदर फटकेबाजी केले. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले ते चैतन्य परबच्या विरोधात. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला फलंदाज गेलाय. जागा बनवली. वायडेश डीप मिड विकेटवरनं नितेश लोणे परतोय. एकेरी धावेची पावलं जोखमीच्या दुहेरी अंकाकडे परंतु दुसरीही धाव घेतली गेली. काय अचूक ताळमेळ या दोन्ही फलंदाजाचं. एका बाजूनं काका नाईक तळ ठोकून बसलाय. त्याला 7 सुंदर मिळली ते म्हणजे विश्राम नाईक या खेळाडूची. 2 षटकारांशी फलंदाजी साकारतोय आपल्या आडेली क्रिकेट संघासाठी तो फलंदाज विश्राम. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका जवळपास बॅडिश काऊ कॉर्नरवरनं क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर ऐन मोक्याच्या चेंडूनं थोडीशी दिशा बदलले आणि त्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विश्राम नाईक माघारी परतलाय.
विश्राम नाईक माघारी परतलाय. विश्राम फटकेबाजी आपण बघितली तर तब्बल 2 मोठे फटके हे चैतन्य परबच्या विरोधात आणि फलंदाजी करत असताना एकेरी दुहेरी धावावर जर भर दिला आणि सुंदर फटकेबाजी केली आपल्या आडेल क्रिकेट संघासाठी. आणि नवीन फलंदाज मैदानावर मोरेश्वर आलाय. पहिला चेंडू, याही चेंडूवर मोठा फटका आलाय की काय, आणि तो फटका काका नाईकच्या चेंडू प्रयत्न, चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. हॅलो, चैतन्य परब धावफलक 44-45 धावा धावफलकर. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय, डीप स्कोर लागला. नितेश लोणे आलाय. नितेश सुंदर झेल टिपलाय. म्हणजे नितेश त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय. धावफलक 45 धावा, धावफलकावर 46 धावांचा पाठलाग करायचा. पहिली 3 षटकं निर्णायक ठरली होती ती मांडवली बॉयज केरवाडी क्रिकेट संघासाठी. कारण भेदक मारा पहिल्या षटकात निखिल गावडेचा पहिला स्पेल केवळ निखिल गावडेनं 10 धावा एक गडी टिपलाय. त्यानंतर दुसरा स्पेल सौरभ नाईकनं काय स्पेल केला, केवळ 4 धावा. तिसरा स्पेल प्रवीण कुबलचा शेवटच्या चेंडूवर एक षटकार बसलाय आणि त्यानंतर मात्र 9 धावा खर्च करतोय. आणि शेवटचं चैतन्य परब याचं महागडं षटक 22 धावांचं ठरतंय. 45 धावा धावफलकावर 46 धावांचा पाठलाग करायचा आहे तो विपक्ष क्रिकेट संघ मांडवली बॉयज केरवाडी क्रिकेट संघाला. 24 चेंडू आणि 46 धावा सामन्याचं समीकरण. 24 चेंडू 46 धावा. हॅलो, अडेल क्रिकेट संघ. चला मित्रांनो, वेळेत आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण आपल्यामुळे थोडासा सामन्याला उशीर झाला होता, त्यामुळे आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. 24 चेंडू 46 धावा सामन्याचं समीकरण. फलंदाजीत आपण बघितलं, सुरुवात केली होती शशांक पाटकर आणि त्याला साथ दिली होती ती काका नाईकनं. शशांक पाटकरची 9 धावांची खेळी, त्याचबरोबर काका नाईकची एक अफलातून खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धावावर भर दिला आणि त्याचबरोबर समयोचित फटकेबाजी ही काका नाईकची पाहायला मिळाली. एक षटकारानिशी फलंदाजी करत असताना तब्बल 13 धावांचं योगदान दिलंय ते काका नाईकनं. विश्राम नाईकची ऐन मोक्याच्या क्षणी झालेली फटकेबाजी, तब्बल 9 चेंडूत 2 षटकारानं 18 धावांची खेळी, 45 धावा 46 धावांचा पाठलाग निश्चितच पाहायला मिळेल. परंतु सलामीची जोडी ही मैदानात पोचते. एका बाजूनं अनुभवी खेळाडू, ते 2 अनुभवी खेळाडू खास करून दाजी दुरत आणि त्याला साथ देण्यासाठी लतेश साळगावकर संघाचा कर्णधार हे मैदानात पोचले जात आहेत. हॅलो, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आपण पाहतोय 46 या धावसंख्येचा पाठलाग करेल आणि त्यानंतर मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. आवाज ऐकूया आपल्याच गावातील एक सुंदर हिंदीचा आवाज अक्षय धुरी जोडले जात आहेत. अक्षय, या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, बाउंड्री लाईनच्या बाहेर जे लाईनमन आहेत ह्याच्या गावचे सगळे
छोटे बच्चे कलाकार त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लाईनच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडलं तर प्रत्येक कॅचला 200 रुपये सन्मान्य गौरीश नेटजडकर याकडून. उत्कर्ष मित्र म्हणजे सगळे लाडके छोटे सगळे खेळाडू, त्यांना सर्वांना एक खुशखबर आहे. सर्व छोट्या खेळाडूंना खुशखबर आहे. ज्यांनी लाईनच्या बाहेर कॅच पकडली त्यांना 200 रुपये पारितोषिक सन्मान्य गौरीश नेटजडकर याकडून. धन्यवाद नाना. चलेंगे मैदान के बीच में 46 रनों का पीछा करना है और एक अच्छा टारगेट माना जाएगा. इस कल के दिन में हमने देखा कल के पहला मुकाबला लगभग 45 रन 42 रन बने थे, 43 तो बिल्कुल 43 का टारगेट है. लेकिन आज के दिन की अगर बात कीजिए पहला मुकाबला तो 46 रनों का टारगेट सेट किया गया मैदान के बीच में. उसका पीछा करने के लिए मांडवली बॉयज केरवाड़ा टीम कटकी हल्की आज से बिल्कुल कवर के रिजल्ट में गेंद निकलते हुए जब तक खिलाड़ी आते गेंद के ऊपर गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे तब तक दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और 2 रनों के तहत पारी का स्कोर यहाँ पर खाता ओपन होता हुआ. सीमित 4 ओवर का मुकाबला. पहला ओवर जो कि पावर प्ले का मैदान के बीच में स्ट्राइक पर दाजी धुरत और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर लते सागावकर. गेंदबाजी मार्ग के ऊपर काका चले अपने ओर से अगली गेंद लेकर आड़े बल्ले के साथ यहाँ पर लाजवाब स्ट्रोक. फिर से एक बार खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर गेंद को फील्ड करेंगे थोड़े से फंबल और दूसरे प्रयास में बहुत ही बढ़िया फील्डिंग यहाँ पर सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा जो कि 3 रनों के ऊपर. पावर प्ले का ओवर जो बल्लेबाजी के लिए पोषक माना जाता है उसका फायदा उठाना चाहिए बल्लेबाजों को क्योंकि 46 रनों का टारगेट सेट किया गया. और एक विकेट करने का बड़ा स्ट्रेट ग्राउंड. यहाँ पर खिलाड़ी फिर से एक बार तैनात है गेंद के ऊपर आएंगे गेंद को फील्ड करेंगे वापस थ्रो करेंगे तब तक फिर से एक बार सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने तो सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 4 रनों के ऊपर. अच्छी गेंदों को सम्मान करो, खराब गेंदों को आसमान देखो. ये रणनीति मैदान के बीच में लेकिन अभी तक गेंदबाजों की तारीफ करनी होगी. काका की लाजवाब गेंदबाजी अपने अनुभव का इस्तेमाल मैदान के बीच में पूरे करते हुए फिर से एक बार 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. यानंतर होणारा सामना जेडीएस स्पोर्ट सोनसुरे देवबाग वर्सेस वेताळेश्वर आसगाव दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करतोय कृपया नाणेफेकसाठी आमच्या कॉमेंट समोर यायचे. यानंतर होणारा सामना जेडीएस स्पोर्ट सोनसुरे देवबाग वर्सेस वेताळेश्वर आसगाव दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करतोय कृपया आपण नाणेफेकसाठी आमच्या कॉम्बॉक्स समोर या. विश्राम गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन. नया बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में स्टार अक्षय जो कि नॉन स्टार गेंद के ऊपर रहेगा और गेंदबाजी मार्ग के ऊपर विश्राम गेंदबाजी मार्ग थोड़ी सी फील्ड में तब्दीली. 46 रनों का पीछा करना है. पहला पावर प्ले का ओवर हुआ समाप्त. 10 रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर और इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विश्राम थोड़े से फील्ड में तब्दीली.
पावर प्ले का ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ, थोड़ी सी फील तितरी आई जा चुकी है, फाइल आई जा चुकी है। ब्लॉकल में डालने का प्रयास, ऑफ टिक के बाहर रखी गेंद, करीबी मामला 9 सेकंड के ऊपर, और यहाँ पर अंपायर की उंगली आसमान में, लतेश सागावकर बैक टू द पवेलियन। डीजे DJ बिल्कुल लतेश सागावकर सस्ते में डगआउट में लौटे, बिल्कुल वो रन नहीं था वहां पर क्योंकि खिलाड़ी नजदीक थे गेंद, तो बिल्कुल लाजवाब फील्डिंग वहां पर, और एक महत्वपूर्ण विकेट वापस डगआउट में लौटाया। इसी बीच ये गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे ऑफ टिक के बाहर ललचाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज, विश्राम के क्या काबिल तारीफ गेंदबाज है, कम बैक करने की कोशिश मैदान के बीच में, पहले गेंद के ऊपर रन आउट किया, लतेश सागावकर को जैसी बड़ी मछली जाल में फंसाई, और उसके बाद बेहतरीन गेंद, इस बीच खोज के निकाला, ब्लॉकर वाली गेंद थी, कैच के हल्का सा मौका था, लेकिन प्रयास वहां पर नजर नहीं आता हुआ। इसी बीच दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। ब्लॉकर वाली गेंद थी, बिल्कुल खोज के निकाला था गेंद को, लेकिन वो लंबाई वहां पर दूरी तय कर नहीं सकी गेंद, खिलाड़ी थोड़े से पीछे रहते हुए, और उसको फायदा मिला वहां पर अक्षय को, नहीं तो कैच बन सकता था। इसी बीच चले विश्राम गेंदबाजी मार्क के ऊपर, कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। फिर से एक बार स्ट्रेट ग्राउंड, लाजवाब स्ट्रोक, गेंद पहुंच जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे। हेलो 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 ओमकार धुरी गेंदबाजी मार्क के ऊपर, 2 ओवर का खेल हुआ समाप्त, स्कोर कार्ड के ऊपर रन बने 18, 2 विकेट के नुकसान के ऊपर, और इसी बीच ओमकार धुरी चले गेंदबाजी मार्क पर, अंपायर के दाएं ओर से गेंदबाजी, रोहन लोन जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे, 9 सेकंड के ऊपर अक्षय स्टार अक्षय नजर आते हुए, और इसी बीच चले ओमकार अपने ओर से पहली गेंद लेकर अंपायर के दाई ओर से आड़े बल्ले के साथ घुमाने का प्रयास, यहाँ पर बल्ले का टॉप पेज लिया, काफी देर तक हवा में खड़ी होती खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, और विकेट नंबर 3 यहाँ पर बैक टू द पवेलियन निकलता हुआ, बिल्कुल रोहन लोन बैक टू द पवेलियन। डीजे
हॅलो. JD स्पोर्ट सोनसुरे देवबाग वर्सेस वेताळेश्वर आसगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय, आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. कृपया लवकर लवकर आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. JD स्पोर्ट सोनसुरे देवबाग वर्सेस वेताळेश्वर आसगाव तुमच्यासाठी दुसरी तुम्हाला मी विनंती करतोय, कृपया लवकर लवकर कॉम्बॉक्स समोर यायचं, नाणेफेक करून घ्यायची आहे. ओमकार बिल्कुल पहली गेंद के ऊपर सफलता. रोन लोने के बिल्कुल रिडार में गेंद थी लेकिन थोड़ी सी टॉपेज लगते हुए और उसका फायदा मिला वहां पर. एक बड़ी मछली और एक जाल में फंसती हुई. इस बीच उड़ाया गेंद को, लाजवाब स्ट्रोक. बिल्कुल गेंद जाएगी सीमारे के पार. 6 रनों के लिए. एक बार अब मात्र कमबैक करने की कोशिश नहीं है. बल्लेबाज नितेश लोने बिल्कुल पहली गेंद के ऊपर लाजवाब स्ट्रोक खेला यहाँ पर. उसी बीच फिर से एक बार कमबैक करने की कोशिश, लेकिन टिप्पा करने के बाद लेग टिक के बाहर निकलती हुई गेंद अंपायर ने दंडित कर दिया. क्या बिल्कुल और एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा और रन के साथ पारी का स्कोर 25 रन स्कोर कार्ड के ऊपर. टिप्पा करने के बाद हल्की सी बाहर निकली गेंद और उसका फायदा मिलता हुआ पर बल्लेबाजी करते हुए टीम को. इसी बीच फिर से एक बार ओमकार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर. कट करने का प्रयास बिल्कुल और एक बिंदी गेंद स्कोर कार्ड के ऊपर. क्या कमबैक किया मैदान के बीच में. पहली गेंद के ऊपर विकेट चटकाया, दूसरी गेंद के ऊपर छक्का लगा, लेकिन उसके बाद फिर से एक बार कमबैक करने की कोशिश मैदान के बीच में ओमकार की. नीतीश जो कि स्ट्राइक कीपर बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल एक छक्के के तहत पर मैदान के बीच में नजर आते हुए. स्कोर कुल मिलाकर 25 रन स्कोर कार्ड की पर 46 रनों का पीछा करना है. और इसी बीच फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर ओमकार. खोज के निकाला, फिर से एक बार उड़ा, हवा में गेंद खड़ी होती, खिलाड़ी आएंगे फिर से एक बार गेंद के नीचे और विकेट नंबर 4 बैक टू द पवेलियन. जे बिल्कुल अगर बात की जाए मैदान की तो लाजवाब गेंदबाजी रही है. टॉस हारने के बाद बिल्कुल बल्लेबाजी करने का न्योता मिला था और पहले बल्लेबाजी करते हुए आदिल टीम ने रन बनाए. 46 रनों का टारगेट सेट किया गया और 46 रनों का टारगेट का पीछा करने के लिए मांडवली बॉयज केरवरा टीम ने बिल्कुल यहाँ पर पीछा करते हुए, लेकिन शुरुआत की अगर बात की जाए पहले ओवर में रन बने थे 10, लेकिन उसके बाद क्या कमबैक किया मैदान के बीच में. अच्छी गेंदबाजी, सिक्के के ऊपर की गेंदबाजी, बल्लेबाजों के लिए बड़े शॉट के लिए तरसाने वाली गेंदबाजी, खराब शॉट खेलने के बाद मजबूर कर देने वाली गेंदबाजी मैदान के बीच में. इसी बीच ओमकार फिर से एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर अपनी ओर से अगली गेंद लेकर फिर से एक बार ब्लॉक कॉल ऑफ टिक के बाहर रख रहे, बिल्कुल ललचा रहे बल्लेबाजों को, खराब शॉट करने के बाद मजबूर कर रहे और ये बिल्कुल लाजवाब रणनीति मैदान के बीच में आदिल टीम की नजर आते हुए. 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी गेंद का खेल बाकी है और आखिरी गेंद में बिल्कुल फिर से एक बार ओमकार चले गेंदबाजी मार्ग के पर. स्ट्राइक के पर अब मात्र निखिल गावड़े नजर आते हुए. निखिल गावड़े जो कि स्ट्राइक के पर बल्लेबाजी करेंगे. फिर से एक बार चले ओमकार अपने ओर से आखिरी गेंद लेकर और एक गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद बल्लेबाज को चकमा देकर गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से एक बिंदी गेंद की समाप्ति जो अहम बिंदी गेंद यहाँ पर मानी जाएगी. क्योंकि अगर बात की जाए यहाँ से टारगेट देखा जाए तो आने वाली 6 गेंदे और 6 गेंदे में कम से कम 19 रनों की जरूरत. 6 गेंदे 19 रन ये जीत का इक्वेशन रहेगा. और महत्वपूर्ण अगर बात करें स्कोर कार्ड की तो 4 विकेट वापस डगआउट में लौट चुके हैं. दाजी दुरद हो, लतेश सरगाकर हो, अक्षय रोहन लोने हो और उसके साथ नितेश लोने हो. कंपल्सरी चेस ये इस टूर्नामेंट का नियम है, कंपल्सरी चेस रहेगा आज के दिन में. वेताळेश्वर आसगाव आपला कॅप्टन कृपया कॉम्बॉक्स वर पाठवायचा आहे, कारण अगर बात JD स्पोर्ट सोनसुरा देवबाग टीमचा कॅप्टन आमच्या समोर पोहोचतोय तर तुम्हाला विनंती करतो वेताळेश्वर आसगाव संघ आपला कॅप्टन लवकर लवकर कॉम्बॉक्स वर पाठवायचा आहे.
बिल्कुल जी हाँ, बिल्कुल आखिर की ओर में 22 रन बने थे पिछले इनिंग में। हमने देखा इसी बीच अक्षय, स्टार अक्षय मैदान के बीच में उड़ाया गेंद को, गेंद बिल्कुल पहुंच दिया सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। और में गेंदबाजी 6 गेंदों में 19 रनों की जरूरत थी, लेकिन अब मात्र अगर बात की जाए स्कोर कार्ड की तो और एक बिग हिट, फिर से एक बार उड़ाया गेंद को, फिर से एक बार गेंद निकल चुकी है सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। बिल्कुल सभी दर्शक जो उत्कर्ष मित्र सीमा रेखा के पार अगर आप कैच लपकते हो तो 200 रुपए का इनाम मिस्टर गौरेश नैचार करके और से उसका फायदा उठाने की कोशिश कर रहे हैं सभी बच्चे। बिल्कुल एक खुशी का माहौल उनके बीच में जरूर है। और इसी बीच चलेंगे मैदान के बीच में 2 बड़े शॉट अक्षय घाटवल के बल्ले से, स्टार अक्षय जिसे माना जाता है, उन्होंने 2 बड़े शॉट लगाकर अपने मजबूत इरादे, अपने घातक इरादे स्पष्ट करते हुए मैदान के बीच में। और इसी बीच फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर अपनी ओर से तीसरी गेंद लेकर लोअर फुल टॉस, फिर से एक बार ट्रेंडिंग ग्राउंड, गेंद बिल्कुल पहुंच रही सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। एक रन मुकम्मल किया और यहां से जीत दर्ज करते हुए मांडवली टीम केरवाड़ा, मांडवली बॉयज केरवाड़ा टीम